थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील आणि करण काळन यांचा आवाज आपण मागच्या मॅचमध्ये ऐकलात. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 पाचवी सायंकाळ आहे या स्पर्धेची आणि काही वेळानंतर आपल्या आगरी धवलारीन बाय अर्थातच अवनीताई पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. आणि आता एक महत्त्वाची मॅच आपण सुरू करत आहोत. श्री गणेश स्पोर्ट्स LNT खोणी विपक्ष उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीचे बॅटर्स खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. काही क्षणातच पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. किरण म्हात्रे आणि करण ठोंबरे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. करण आणि किरण हे दोन फलंदाज आहेत. करण ऑन स्ट्राइक, गोलंदाज मुशर्रफ विथ द फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करायचा होता. वरची कडा लागली, सॉफ्ट डिसमिसल. फ्लाय स्लिप मध्ये चांगला झेल स्वीकारलाय फिल्डरनं. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती एखादा ड्रीम बॉल असावा, त्याच्यावरती विकेट मिळावी, इतकी सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मुशर्रफच्या माध्यमातून. पहिला फलंदाज बाद झाला. करण त्याच्या सोबतीनं आलं होतं. ॲज अ ओपनर किरण म्हात्रे. न्यू बॅट्समनला फार लवकर यावं लागलं. एंड ॲट नंबर 3 ॲज 1 डाऊन. मुशर्रफ त्याला मिळते विकेट नंबर फर्स्ट. एका बाजूला गोरेगाव, दुसऱ्या बाजूला टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते खोणी. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं क्रिकेट विश्वातील भव्यता आणि दिव्यता साकारणारं आयोजन स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आपण पाहता. बॉल तयार, बॅटच्या समोर आणि पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती बेधडक षटकार. व्हॉट स्टार्ट. वर समोर उडवला होता. लॉंग ऑफला फिल्डर होता, थोडासा वाईड होता, मात्र स्ट्रेट मारला आणि 6 धावा. क्या बात है. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. ट्रम्प कार्ड आहे, हुकमाचा एक्का आहे, खोनी टीमचा वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर. कल्याण डोंबिवली क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे हर्षद ठोंबरे. आणि या हर्षद ठोंबरेनं फक्त कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगडच नाही तर रत्नागिरीची स्पर्धा देखील गाजवली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्यावेळी त्याला मिळालं आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला हर्षद ठोंबरे आणि त्याच्या खोणी गावाची दखल घेण्यास याच हर्षद ठोंबरेनं भाग पाडलं. धावफलकावरती धावा 7 विकेट गेली. 1-2 मध्ये 7 केलेत हर्षदनं. किरण म्हात्रे आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळला. मुशर्रफ बॉलिंग ट्रॅकवर. इथे टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडीशी मिस्टेक आणि थोडंसं खरं तर संवाद देखील चुकीचा घडत होता, बट फायनली शेवटपर्यंत स्टेबल होते. हर्षद आपल्या कॉलवरती स्टँड त्यानं घेतला होता की इकडे पुढे धोका आपल्याला थांबायचा, बट स्टॉप. आणि त्यानंतर विकेट मैदानावरती वाचली आहे. आणि त्या ठिकाणी विकेट जाण्याचा खूप मोठा धोका होता. धाव फलकावरती धावा झाले 7-7ला विकेट गेलेली आहे. आतापर्यंत आपण पाहता या ठिकाणी 1. चांगलं क्रिकेट अगदी सुरुवातीपासूनच या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर आक्रमण आपण बघितलंय, मोठा फटका आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज मुशर्रफ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल सामना करेल किरण म्हात्रे. शॉर्ट अँड वाईड हॅमट करायचा होता. गलीमध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहे तेथे, परंतु सिंगल चोरले अक्षरशः फलंदाजांनी. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. क्विक सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय किरण म्हात्रेनं. संघाची धावसंख्या 1-8. सुरुवात दोन्ही टीमसाठी एका बाजूला आपण पाहिल्यानंतर हॅपीनेस गोडवा देणारी आहे. मागचा सामना आपण पाहिला, शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत आला. इकडे प्रत्येक मॅच अशाच प्रकारे रंगते. 8ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हा पहिल्या फेरीतला आता आपण सामना या ठिकाणी पाहताय. आजच्या दिवसातील अंतिम. यानंतर आपण यच पोलमधनं सेकंड राऊंडला स्टार्ट करणार आहोत. बॉल तयार,
लाईन लेंथ अगदी त्याची जर चर्चा झाली ना तर कुठेतरी बॅट्समनच्या अगदी समोर, बट तिथनं हरकासा आपण पाहिला बॉल वळताना पाहायला मिळाला. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा झालेत 8. अच्छी शुरुआत। मैं समझता हूँ गेंदबाज मुशर्रफ द्वारा पावर प्ले में गेंदबाजी करना आसान नहीं होता है। भले एक बड़ा हिट आया लेकिन केवल 8 रन खर्च किए और एक बहुमूल्य सफलता प्राप्त की उन्होंने, जो कि पहली गेंद पर उनको मिली थी। अगला मैच घर घर की कहानी रहेगी। वडघर वर्सेस वडूनवगर, अडोस पडोस की लढाई। बरोबर आहे. दोन्ही टीमच्या नावामध्ये घर आहे, मात्र विजयाचं घर आणि इथे विजयाचं घरटं कुणाचं पूर्ण होईल? प्रवेश 11 गावदेवी वडघर आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे स्वर्गीय प्रशांतदादा प्रतिष्ठान वडूनवघर. या दोन टीम मधील लढाई इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आणि सर्वच्या सर्व सामने या स्पर्धेमध्ये 5 षटकांचे खेळवले जातात. तर जशा 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल पहिल्या डावातील दोन्ही कॅप्टन्स आपण मुख्य मंचावरती उपस्थित राहायचं आहे. एका बाजूला जीत पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला दिनेश चौगुले आणि त्याची आर्मी मैदानावरती उतरेल तर मजा येईल पुढच्या मॅचला. हा सामना देखील तितकाच क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अहरम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. पहिल्या षटकात 8 धावा, ते षटक राहिलं टीम गोरेगावच्या बाजूनं. आता पलटवार हर्षद ठोंबरे आणि किरण म्हात्रे कशा प्रकारे करेल त्याकडे लक्ष लागलंय खोनी टीमच्या पाठीराख्यांचं. षटक सुरू होतं मैदानावरती नंबर 2. ओव्हर द विकेट टप्पा पडला, थोडासा बॉल बाहेर निघतोय आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. संघर्षांना या मैदानावरती खूप चांगला रंगतो. प्रत्येक सामना अगदी थ्रिलिंग क्लायमॅक्स, अगदी लास्ट बॉल थ्रिल देखील अनेक मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हटलं जातं ना, दरिया हो या पहाड़, जी जान से टकराना चाहिए. जीत मिले हार, उससे हमेशा कुछ ना कुछ सीखना चाहिए, क्योंकि दोनों चीजें हमेशा अच्छी होती है. एक तो जीत या तो सीख. बॉल तैयार बॉलिंग ट्रॅकवर. रम बुबेरे बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. ओव्हर नंबर 2. बॅटच्या समोर होता, फुटवर्क खूप चांगला आहे तिकडे बॅट्समन किरणचं. ऑन साईडला थोडंसं फ्रंट फुटला पुढे आणत बैठक स्टाईल फटका सजवला मड विकेटला. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या अगदी समोर आणि मी ते 1 धाव आणि धावफलक डबल डिजिट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. स्लॉक स्वीप करने की कोशिश थी, एक घुटना नीचे टिकाते हुए कहीं ना कहीं मिड विकेट के ऊपर से गेंद को तानने का प्रयास था, लेकिन बैट के बीचों बीच पूरी तरह से आई नहीं थी, थोड़ी सी अंदर लगी, जिस वजह से वो एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए थे बैटर किरण. अब स्ट्राइक हर्षद के पास है, की प्लेयर माने जाते हैं हर्षद. इस बार जाने दिया है गेंद को ऑफ स्टंप के काफी बाहर. दिशाहीन गेंद, लाइन पर कंट्रोल नजर नहीं आ रहा है. पहली गेंद भी वाइड थी, गेंद थोड़ी सी मूव जरूर होती है. अरहम बुबेरे की कैप्टन है गोरेगांव टीम के, उन्होंने ही टॉस जीता था और पहले गेंदबाजी करने का फैसला किया. शुरुआत जैसी चाहते थे वैसी ही मिली है, पहली ही गेंद पर सफलता मिली है उनको. लेकिन यहाँ पर वार पलटवार काफ़ी होते रहते हैं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026, इसलिए आप जब तक मैच जीतते नहीं हो तब तक राहत की सांस नहीं ले सकते हो. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, फिर से जाने दिया है, फिर से वही नतीजा जो पिछली गेंद पर था. एक और वाइड. इकडे ना मॅच इतक्या क्लोज जातात की जिंकेल कोण त्यापेक्षा सुपर ओव्हर होईल का त्याची चर्चा केली जाते. प्रत्येक बॉल, मागचा सामना देखील तू पाहिला, 1 बॉल 6 पाहिजे होते, चौकार आला, एका धावेनं सामना जिंकला. त्यानंतरची मॅच वाकळण आणि नितलस दरम्यान झाली, तिकडे पण 1 बॉल 6, लास्ट बॉल 3 आपल्याला पाहायला मिळाला. आणि ओम कोंडेश्वर आणि सिद्धिनायक इनगावची जी मॅच होती काय खतरनाक झाली होती. 60चं रन चेस आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती आलेला सामना. 1 रन तू पाहिला असेल त्या मॅचमध्ये, जिकडे डबल मिळत होती, सिंगल मिस केली, फक्त एकच धावले आणि त्या एका धावेमुळे तो सुपर ओव्हरचा सामना मिस झाला होता. देखिए मैच का जब मैच खत्म होने के बाद पोस्टमार्टम किया जाता है ना, तभी पता चलता है कि आपने कहाँ पर गलतियां की थी, और वो चर्चा होती है. जो टीम हारती है खास तौर पर, वो टीम ज्यादा चर्चा करती है कि हमने यहाँ पर गलती की, वहां पर गलती की. इकडे 3 वाईट बॉल आले, षटक थोडंसं महागडं उचललाय. आता राऊंड द विकेट आला, बॅटच्या समोर टाकलाय हर्षदनं. किरणनं आतापर्यंत भागीदारी जरूर केली होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात आता लिया विकेट डीप लॉंग ऑनला. टिपलाय झेल आणि फलंदाज होतं बाद. फार लवकर क्विक रिप्लाय चला म्हटलं जातं ना, ते दिले टीम गोरेगावनं. हर्षद ठोंबरे बॅक टू द आउट.
पडला आणि तिकडे कॅच झाली आहे ड्रॉप. इतना आसान होता नहीं है जब आप पीछे की तरफ भागते हुए कैच लपकने का प्रयास करते हो, गेंद आपसे दूर ही होती है और आप मोशन में रहते हो, तो वो गति आपकी जो होती है उसमें फिर गेंद को हाथों में रखना बहुत मुश्किल काम बन जाता है। लेकिन कोशिश के पूरे मार्क्स मिलेंगे वहाँ पर फील्डर को, और यही तो दर्शक भी देखना चाहते हैं, 100% कमिटमेंट। अगली गेंद सामना करते हुए किरण मात्रे, गति परिवर्तन इस बार बल्ले का इनसाइड एज, शॉर्ट थर्ड मैन के फील्डर इससे पहले कि फील्ड करते 1 रन लेने का अवसर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 16 रन। खोनी टीम पहले बैटिंग करती हुई इस मुकाबले में टॉस हारने के बाद। ते खूप चांगलं कमबॅक केलं. 3 व्हाईट बॉल नंतर जर आपण पाहिलं ना, 2 सिंगल, 1 डबल, पुन्हा सिंगल आणि त्यानंतर विकेट देखील ऍड झाली आहे. 16 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या, आता देखील 8 आतापर्यंत आले. अंतिम एका बॉलचा खेळ P2 मधला बाकी आहे. पॉवर प्ले जरी ते चौकार षटकार आला तर खोनीच्या बाजूनं जाईल आणि इथे एक चांगला बॉल आला तर पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल टीम गोरेगावच्या बाजूनं. जी हाँ, चौका लगता है तो वो करंट रन रेट जो है वो 10 का हो सकता है। इस बार कदम चूक गए हैं गेंदबाज। हालांकि ये लंबा ओवर चला है अरहम बुबेरे का, क्योंकि 3 वाइड गेंदें कर चुके हैं। अब तक कुल मिलाकर 8 गेंदें डिलीवर की है। रन ज़्यादा खर्च नहीं किए हैं, सिर्फ 8 ही रन खर्च किए हैं और सफलता भी प्राप्त कर चुके हैं, बड़ी सफलता। बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे पुढील खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी. ज्यावेळी तुम्ही अगदी एंट्री गेटमधनं आतमध्ये येता, फक्त तुमचे 12 खेळाडू येतील याची काळजी घ्या. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणी प्लस डगआउटमध्ये जर आढळलं तर तिकडे तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम तुमच्या अगदी दोन्ही कॅप्टन्स आणि टीमसाठी. आता संध्याकाळचं सत्र खरं तर फ्लडलाईटमध्ये स्पर्धा गेली आहे आणि जर तुम्हाला वाटलं इन केस ड्यू जास्त आहे, बॉल भिजलाय, बॉल थोडासा मैदानावरती खराब झालाय, तर तुम्हाला जेव्हा वाटेल 2 ओव्हर नंतर तुम्ही अंपासला ते सांगू शकता. एक बॉल तुम्हाला नवीन अगदी कोणत्याही स्टेजला शेवटच्या ओव्हरपर्यंत किंवा अंतिम बॉलपर्यंत तुम्हाला तो दिला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून हा नियम दरवर्षी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात येतो, कारण ग्रास विकेट अगदी ग्राउंडच्या बाजूला आणि त्याच्यामुळे ज्यावेळी बॉल थोडासा ओला होतो, दबिंदूचं प्रमाण जास्त असतं. पण सध्या तरी त्याची गरज वाटत नाही अजय सर, कारण ड्यू विकेटवरती मुळीच नाही आहे आणि सध्या क्लायमेट आज दुपारपासून एकदम शांत आहे आणि आजचं क्रिकेट पण एकदम शांत झालं. फक्त एक अर्धशतक जे तुषारचं आपण पाहिलं त्याच्या व्यतिरिक्त फारसा कोणताही बॅट्समन डॉमिनेट करू शकलेला नाही आहे आणि मागच्या मॅचमध्ये रोहित तो चांगला खेळाय. 17ला 2 विकेट्स गेलेत. या पाहूयात 55 ते 60 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, कारण दुपारच्या कंपॅरिझनमध्ये ना रात्री इकडे रन जास्त बनतात. काल देखील आपण ते पाहिलं, या स्टेजला खेळताना नागाव संघानं 75 बनवल्या. रात्री चेस करताना जवळजवळ 11 वाजता जे एक मोठं रन चेस होतं तिकडे हर्षांगनं क्या बॅटिंग केली. 11 बॉलमध्ये 32 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या, फिनिशिंग टच आला आणि तदनंतर आई गावदेवी 12-13, कार्तिकेला पण नागाव सुपर 10 मध्ये इंटर होताना पाहायला मिळाला. आज देखील 8 संघ सुपर 10 ची स्वप्न घेऊन आलेत. त्यामध्ये आपण पाहता भिवंडी, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, वांगणी अशा परिसरातील टीम्स खेळताना आपल्याला दिसतात. इस बार उठा के खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर उछले लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए, गेंद उनके ऊपर से मैदान के बाहर। 6 रन। आए हैं बल्लेबाजी के लिए और तीसरी गेंद का उन्होंने ये सामना किया। बहुत ही शानदार स्ट्रोक, लॉफ्टेड ऑन ड्राइव। फील्डर मौजूद जरूर थे बाउंड्री पर, थोड़ा जोखिम था इस स्ट्रोक में, लेकिन टाइमिंग अच्छी थी, ताकत भी झोंकी थी और आखिरकार फील्डर को क्लियर करने में कामयाब। शानदार सिक्सर। स्कोर उछलता हुआ पहुंच चुका है 23 पर। 23 रन। मुशर्रफ का यह दूसरा ओवर है, लगातार दूसरा ओवर उनको दिया गया है। पहला ओवर कामयाब रहा था, 8 रन देकर 1 विकेट उनके खाते में, लेकिन इस ओवर में भव्य स्वागत हुआ है उनका सिक्सर के चलते। एक और अच्छा शॉट, बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए टर्न किया। खराब फील्डिंग, लेकिन बैकअप अच्छा है। डीप मिड विकेट की दिशा में गलती तो हुई थी एक से, लेकिन दूसरे ने उसको संभाला और बाउंड्री नहीं जाने दी है। 2 रन जरूर मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 25, 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच एक चांगली बॅटिंग करतोय. सरफराजचं स्पेशली कौतुक का व्हायला हवं, त्याला माहिती आहे मागच्या बॉलवरती षटकार आलाय, अगदी तो आपला बॅटच्या स्लॉटमध्ये होता. आता बॉलर्स देखील त्याच्या हातातील एक चांगला बॉल टाकणार आहे आणि खरंच चांगला बॉल होता. बॅट अँड पॅडमध्ये ब्लॉक हॉल होता, हलक्या हातानं त्याला बॅट अँड पॅडमधनं ऑन ड्राईव्ह केलं आणि 2 धावा वसूल केले. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 25. मुशर्रफ वर्सेस सरफराज. फटका फसलाय, बॉल हवा आता समोर, लॉंग ऑफ. जजमेंट चांगलं, कलेक्टिंग खराब. झेल ड्रॉप आणि झेल कुणाचा सोडलाय? सरफराज, जिसकी बल्लेबाजी के ऊपर
खोनी के दर्शकों को है ना आज उसका नाम सर्फराज आणि त्याला दिलेलं जीवनदान महागडं पडू शकतं. कारण सर्फराजच्या आत्मविश्वासाची जर तुला परीक्षा पाहायची आहे ना तर त्या काळामध्ये तू त्याची बॅटिंग पाहत पुढे जा. तू स्वतः त्याच्या बॅटिंगचा फॅन होशील. आता मिस्टेक जरूर झाली होती, फटका फसला होता, बट तिकडे आता दिलेलं जीवनदान हे त्या काळामध्ये महागडं पडू शकतं. बाला तूने यह क्या कर डाला. बाला के पास वो मौका था, जजमेंट बहुत ही अच्छा था उनका, काफी कूल नजर आ रहे थे गेंद के नीचे, लेकिन वो सुरक्षित हाथों की जोड़ी जो सबसे महत्वपूर्ण चीज होती है कैच को लपकने के लिए, वो वहां पर नजर नहीं आई. गेंद हाथों से छिटकी. बहुत ही महत्वपूर्ण पल इस मैच के. सरफराज काफी खतरनाक बल्लेबाज है, अच्छा स्टार्ट मिला है उनको और ये जो मौका मिला है इसको बुनाने का प्रयास जरूर करेंगे. स्ट्राइक फिलहाल किरण के पास, सलामी बल्लेबाज. थोड़ा सा इंप्रोवाइज तरीके से खेला हुआ स्ट्रोक, धीमी गति की गेंद थी, मोड़ दिया है डिप स्क्वायर लेग पर. फील्डर वहां पर मौजूद है, एक से अधिक रन वहां पर नहीं मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ खोनी टीम का 29 रन 2 विकेटों के नुकसान पर. बड़ा ही दिलचस्प खेल चल रहा है. कभी बल्लेबाज हावी होते हुए नजर आ रहे हैं तो अचानक से गेंदबाज फिर कमबैक भी कर देते हैं. कुछ अच्छी डिलीवरीज देखने को मिल रही है, तो नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच में. दर्शक ऐसा ही खेल देखना पसंद करते हैं कि दोनों तरफ से संघर्ष हो. यहां से अभी भी 2 गेंदें इस ओवर में शेष है और ये ओवर अभी तक खासा प्रोडक्टिव रहा है खोनी टीम के लिए. अच्छी गेंद, थोड़ा जल्दी खेल बैठे, शरीर पर टकराई, कोई रन नहीं इस गेंद पर. याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांचं. या कका व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजकीय क्षेत्रातील एक धुरंधर असं व्यक्तिमत्व म्हणून पाटील साहेबांची ओळख आहे आणि नेहमीच दरवर्षी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी पाटील काकांचं आगमन होतं आणि आपल्या या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका उंच गेलाय, वरती लांब नाहीये, लॉंग फिल्डर आता टिपलाय झेल. एका वेळेला जीवनदान जरूर मिळालं, आता नाही, आता परतावं लागतं. सर्फराज बॅक टू द आउट. ब्रेक मैदान में चल रहा है, लेकिन सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि वक्त बिल्कुल भी बर्बाद ना करें. आपको जो निर्धारित समय दिया गया है 5 ओवर्स के लिए 25 मिनट में ही 5 ओवर्स कंप्लीट करने हैं. आज के दिन का ये छठा मुकाबला है, पहले राउंड का ये आखिरी मैच. इसके बाद वडघर बनाम वडुनवघर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी मंत्री साहेबांचं आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावरती जगन्नाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर मयूरजी पेसेकर साहेब आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना जगन्नाथ पाटील साहेबांना आपण पाहतोय या स्पर्धेचा पूर्णपणे आढावा घेत असताना. आपण आलात जगन्नाथ पाटील साहेब, आपला मुलाचा भेट आपण खरं तर या स्पर्धेसाठी दिलात. आपलं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणानं हार्दिक मनपूर्वक स्वागत. येस विजय रॉनी. या कंटिन्यू करूयात आपण ऑनगोईंग मॅच. षटके संपली आहेत मैदानावरती 3 आणि धावफलकावरती जर आपण इथं पाहिल्या 29 झालं. किरणच्या सोबतीनं नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. आकाश कॅप्टन ऑफ द टीम. 29 लॉस ऑफ 3, 29 ला 3 बाद. आणि व्यासपीठावरती नुकतंच आपण पाहिलं शुभागमन जगन्नाथजी पाटील साहेबांचं. राजकीय क्षेत्रातील ते नाव आपल्या अग्री समाजाला खरं तर मिळालेलं. राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज असं व्यक्तिमत्व भारतीय राजकीय पटलावरती महाराष्ट्रामध्ये जगन्नाथजी पाटील साहेबांचं नाव आवर्जून इतिहासाच्या पानावरती आजही
अभिमानानं घेतलं जातं, कारण त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व आजही तितकंच मोठं आहे. आणि त्यांचं करूया रंगमंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल फुल टॉस, ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्र खाली आहे लॉंग लेगला आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4 प्लस. डगआउट मधनं आवाज देऊ नका, ही महत्वाची सूचना, ऑफिशियल अनाउन्समेंट एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आलाय DRS बॅटिंग साईड. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्टली घडलाय काय ते पाहिलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर्सनं निर्णय पाठवला आता DRS थर्ड अंपायर्सकडे. हा ॲक्शन रिप्ले सध्या तुम्ही पाहता आपल्या टेलिव्हिजन सेटवरती, मोठ्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला दाखवलं जातं. फेअर डिलिव्हरी, बॅट्समनची पोझिशन ती देखील तुम्ही पहा, थोडंसं बँड झालं होतं. त्यानंतर बॉल देखील जो फुल टॉस झाला थोडंसं डीप होत होता. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. नो मोर DRS. यानंतर आता बॅटिंग साईड तुम्हाला ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयावरती खेळायचा. पर टीम पर इनिंग आपण एक DRS देतोय. गोरेगावकडे अजूनही बाकी आहे. पहिल्या बॉलवरती याला चौकार, 33ला 3. टीम सध्या खेळतीये खोणी. ऑन साईडला पुन्हा एकदा आडवा बॅटनं लपेटला, बॉलला खेचला, वळवला. सूर्यकुमार यादव स्टँड समोर इन फ्रंट ऑफ दी सेंटर, तिकडे फील्ड केला जाईल. तो पण मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे चाललाय 34. आणि म्हटलं जातं ना अजय दादा, जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. आज खेळायचं तर असं खेळा की आता नाही तर परत कधी नाही, कारण तुम्ही खेळताय भारतातील ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरची वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. डीप मध्ये फिल्डर थर्डमॅनला येऊन बॉल स्टॉप केला जाईल. अजून 2 धावा धावफलकावरती पूर्ण होतात आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चालला 36 धावा. पार्टनरशिप होती, या पार्टनरशिप होती. आता आकाश एका बाजूने चांगला खेळतोय, किरण म्हात्रे मैदानावरती 8 बॉल 11 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. 1 चौकार, 1 सिंगल आणि त्यानंतर डबल. या 3 बॉलमध्ये मागच्या 7 धावा बनताना आतापर्यंत आपण पाहिलेत आणि धावफलक 36ला 3 बाद. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक गजबजून भरलेत. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनेक सारे प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. तुमचं देखील मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत. मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित झाला. 1 सिंगल सेकंडचा कॉल, धोका आहे. थ्रो वेगात आला होता, कॅरी नाही झालाय. त्याच वेगात रनिंग बिटवीन द विकेट देखील सुपर फास्ट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आकाश का बॅटिंग करतोय आता, त्याच्या टेम्परामेंटला या ठिकाणी जरूर दाद द्यायला हवी. एक फटका त्यांना अगदी आपण पाहिला स्क्वेअर कट, पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध तिकडे 2 आले. आता ऑन साईडला ड्राईव्ह केला आडवा बॅटना, हा पण जॅक, तिकडे मिळाला धावा 2. 38ला 3. अगदी कधी कधी शांतता देखील मोठी दहशत निर्माण करते ना, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. कारण हळूवारपणे चाललाय. 38 वरती पोहोचली टीम आणि आता केलंय पूल. उंच हवं अंतर कापेल का नाही, एलिव्हेशन होतं कमी आणि MSD स्टँड समोर टिपला गेलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद आकाश ठोंबरे. बॅक टू डगआउट. सेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला, साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतात. मयूर प्रतिष्ठान. अतिशय सुंदर हे गाणं आहे. अगदी मयूर दादाच्या कर्तृत्वाला, मयूर ग्रुपच्या कार्याला सलाम ठोकणारं हे गाणं आपण ऐकलं. आणि हे गाणं ज्या गायकानं गायलं, स्वरबद्ध ज्यांच्या आवाजामध्ये झालं, अक्षय म्हात्रे, आज त्यांची देखील उपस्थिती
दुपारच्या सत्रात व्यासपीठावरती आपण पाहिली आणि त्यांच्याच माध्यमातून एक होती माळीन नावाचा एक अगदी वास्तविकतेवरती आधारित नवीन चित्रपट लवकरच रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर तुमच्या फॅमिलीसोबत आपल्या अग्री निर्माते दिग्दर्शक आणि अग्री कलाकारांसोबत अगदी एक होती माईन नावाचा जो चित्रपट येतोय तो पाहायला विसरू नका. पूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं, मयूरदादा आणि प्रतीकदादांच्या वतीनं आणि कॉम्बॉक्सच्या वतीनं आम्ही तुम्हा सर्वांनी विनंती करतो, भरभरून प्रेम द्या, कारण आपला कलाकार, आपला माणूस, आपला समाज हा नेहमी पुढे गेला पाहिजे. 38 ला 4 शेवटचा बॉल, मोहम्मदच्या खात्यामध्ये विकेट आली नंबर फर्स्ट. पहिलाच बॉल इकडे लॉफ्ट करायचं होतं, हा देखील बॉल उंच गेला, लॉंग ऑफ आला, डाऊन दी बॉल टिपलाय, झेल संपला खेळ. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. 38 लॉस ऑफ 5. टीम खोनी. समाप्ति हो चुकी है. 9 रन देकर 2 सफलताएं मोहम्मद के खाते में. ओवर की शुरुआत चौके के साथ, लेकिन ओवर का समापन बहुत ही बेहतरीन ढंग से किया उन्होंने. अनंता अभी अभी आए थे क्रीज पर, हालांकि मौके की नज़ाकत को, समय की मांग को ध्यान में रखते हुए बड़ा प्रहार करने की कोशिश की. संभवतः ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन गेंद ऑफ साइड में लॉन्ग ऑफ पर गई थी. और कैचिंग बड़ी अच्छी रही है गोरेगांव टीम की. एक कैच हालांकि ड्रॉप हुआ है, लेकिन उसका भी कोई ज़्यादा नुकसान नहीं हुआ, क्योंकि हर्षित का वो कैच ड्रॉप हुआ था, उसके बाद तुरंत हर्षित आउट हुए. तो ओवरऑल बल्कि सरफराज का वो कैच ड्रॉप हुआ था. ओवरऑल हम देखें तो बहुत अच्छी फील्डिंग रही है, गेंदबाजों ने भी ठीक ठाक कार्य किया है, लेकिन अभी भी एक ओवर बाकी है. यहाँ से 10-12 रन और बल्लेबाज जोड़ने में कामयाब हो जाते हैं तो वो टोटल जो बनेगा 50 के आसपास का, वो चॅलेंजिंग हो सकता है. नक्कीच मागच्या 2 बॉलवरती सिंगल डबल्स 40 अगदी धावेवरती संघ आरामात पोहोचू शकत होता, पण तिकडे मोठ्या फटक्यांचा प्रयत्न आणि तिकडे जे फिनिश केलं गोलंदाज मोहम्मदनं ते अप्रतिम होतं. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं सूरज. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झालाय आणि सुरुवात चांगली झाली आहे. सूरज शेवटच्या षटकात आला, तिकडे बाजूला पण पाहता किरण जो सलामीला आला. 9 चेंडू 11 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. जहाँ सलामी बल्लेबाज अभी भी डटे हुए हैं, लेकिन कहीं ना कहीं अपने चिर परिचित अंदाज में अभी तक बैटिंग नहीं कर पाए हैं. ये अंतिम 5 गेंदें बड़ी ही क्रूशल साबित हो सकती है. किरण को अपने आप को साबित करके दिखाना होगा. लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, शानदार यॉर्कर. दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर और रन आउट हो जाएंगे बैटर. एक और विकेट का पतन. अभी देखना यह है कि कौन आउट हुए हैं. काही क्षणात निर्णय आपल्याला कळेल. यस, नॉन स्ट्रायकर यांचे बॅट्समन स्ट्राईक हवी होती ते बाद होतील, कारण बॅट्समन अगदी प्रॉपिंग विकेटमध्येच तिकडे सुखरूप उपस्थित होतं आणि ज्यावेळी क्रॉस झालं आणि तिकडे नॉन स्ट्रायकर एंडला बल्स खाली आला तोपर्यंत अगदी दोन्ही बॅट्समनमध्ये आपण जर पाहिलं तर हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. किरणनं आपल्या फुटला पुन्हा एकदा मागे आणलं आणि त्यामुळे तिकडे विकेट जाणाऱ्या रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात. आणि अजून एक धक्का आपण पाहताय. काय घडलं, 38 धावा होत्या 3.4 मध्ये आणि मागच्या 4 बॉलमध्ये 3 विकेट्स गेलेत, एक डॉट बॉल आला आणि कोणती धाव नाहीये. सुपरबली कमबॅक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला म्हटलं जातं ना, युअर कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप, आणि ते सध्या कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतंय. अप्रतिम स्पर्धा संध्याकाळच्या फ्रंटलाईट मध्ये ज्यावेळी हे मैदान दुग्ध प्रकाशात नाहून जातं त्याला पाहण्याची मजा काही वेगळी आहे. बॉल आता यार सूरज बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळतात, एक सिंगल मिळती आहे. या स्टेजला जिकडे मागचा डॉट त्यानंतर विकेट आली आहे तिकडे किरणना आक्रमण खरं तर करायला पाहिजे. तिकडे थोडासा आता आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवतोय. विवेक आलाय जो नंबर 8 वरती आला बॅटिंगसाठी. करंट रन रेट 1.67 जे सुरुवातीला आपल्याला वाटत होतं आरामात 50 टच करेल, कारण जिकडे 38 धावा होत्या, 4 षटकांचा खेळ देखील झाला नव्हता, बट नंतरच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च करून मॅच मध्ये ग्रीप पकडली आहे उमर 11 गोरेगाव संघानं. हालांकि अभी भी 3 गेंदें शेष है, कुछ बड़े हिट्स आएंगे तो 50 तक पहुंच सकते हैं. यहाँ पर थोड़ी सी डीप होकर आई थी गेंद, बीट किया बैटर को. एक और बैट्समैन अपना विकेट फेंकते हुए. जब रन्स नहीं आते आखिरी ओवर में तो फिर ये दृश्य देखने को मिलते हैं. एक और बैटर रन आउट. करीतो पैशांचा गोरगरीब
असा तो वाघाचा हे मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या साथही Thank you, DJ. भावाला लाभली. सॉन्ग मध्ये एक लाईन आहे ज्यात तू ऐकली असेल, गोर गरिबांचा राजा छावा असा तो वाघाचा. आणि नक्कीच आज या वाघाला देखील अभिमान वाटेल, कारण आपल्या छाव्यानं जे केलंय तेवढा महाराष्ट्र अभिमानानं कीर्ती गाजवतोय. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषकाची अवघ्या 8व्या पर्वात ही स्पर्धा जगाच्या पाठीवरती पोहोचली आहे आणि प्रत्येक ग्रामीण संघाला वाटतं एकदा तरी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक खेळावं. बॉल तर या सूरज इथे फटका हा देखील फसला. बॉल हा बता झेल थोडा कठीण, यष्टीरक्षक धावतोय, स्क्वेअर लेग धावतोय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे चालला 41. गोरेगावकडे बॅटिंग बॉलिंग युनिट चांगलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, खोडीच्या बॉलिंगची जी ताकद आहे ती खतरनाक आहे. त्यामुळे इथनं जर एखादा 4 एखादा 6 आला, 9ची सरासरी एक ॲव्हरेज टोटल ज्याची आपण चर्चा करतो की 45-50 या मैदानावरती चांगलं लक्ष आहे तिथपर्यंत पोहोचू शकतं. किरण खूप वेळ झाला थोडा शांत आहे, शेवटच्या बॉलवरती त्याला बिगिट करावा लागेल, पण तिकडे देखील त्याला शांतच ठेवलाय कारण वापरलाय क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. यॉर्कर सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल काय धावलाय नॉनस्टॉकरचा बॅट्समन आकाश, कौतुक त्याचं देखील व्हायला हवं. अंपायर्सनं सॉफ्ट सिग्नल दिलाय, ओठी आउट. या पाहूयात डिसिजन काय येतोय. थर्ड अंपायर्सकडे आपण जाणार आहोत. अपनी तरफ से पूरी कोशिश की है आकाश ने दूसरा रन कंप्लीट करने की, लेकिन अभी देखना है टीवी एम्पायर का ये फैसला रहेगा. और ये देखिए दूध का दूध और पानी का पानी होता हुआ tenniscricket.in द्वारा जबरदस्त टेलीकास्ट. तो पिक्चर क्लियर है यहाँ पर. की 2 धावा इकडे मिळतील तरी देखील आपण अजूनही वाट पाहूयात. ऑन स्क्रीन डिसिजन काय येतोय, नॉट आउट की आउट. चला फायनली 2 धावा कंप्लीट आहेत आणि सत्र संपलंय. मैदानावरती पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात, त्या म्हणजे 43 आणि 44 धावेचं लक्ष गोरेगावला पार करायचं आहे. पुढील मॅचच्या टॉसकडे आपण वळतोय. प्रवेश 11 गावदेवी वडघर आणि त्यांना फाईट करतीये स्वर्गीय प्रशांतदा प्रतिष्ठान आई देवी वडुनवकर. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स आणि त्या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आवाज मानकिवलीचा. या स्पर्धेमध्ये त्यांची देखील एक विशेष भूमिका नेहमी राहिली आहे. आणि या आपण वळूयात आमचे जिवलग मित्र राहुल चव्हाण सरांकडे. आपण टॉस संपन्न करू. मंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर कॉईन स्पिन करू. टॉस आपण संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल आपण या मुख्य व्यासपीठावरती इथे खरं तर संपन्न करतोय. जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण कॉईन स्पिन करा. टॉस आपण संपन्न करतोय. मयूर आणि प्रतीक अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. साहेब या आपण. चल आपण टॉस संपन्न करतोय. जगन्नाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मयूर दादा कॉल केलाय आणि प्रतीक दादा टॉस झालाय. साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. आपण थोडीशी चर्चा करू. सर मंत्री साहेबांनी आशीर्वाद दिलाय. आपण थोडीशी चर्चा करू. खरं तर दिनेश दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग करणार. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस टॉस जिंकला होता त्यावेळेस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता या मॅचमध्ये काळुख्या रातीमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय का? आमची बॉलिंग लेंथ थोडी स्ट्रॉंग आहे, म्हणजे बॉलिंगवर आम्हाला थोडा जास्त विश्वास आहे. आणि आता फ्लड लाईट्समध्ये दोन्ही संघ एक राऊंड जिंकून आले, म्हणजे प्रत्येकाचा कॅलिबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की 60-65 धावा आम्हाला चिकार होतील. काय म्हणाल? खरं तर समोरचा संघ देखील भिवंडी तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीत पाटीलचा वडगर संघ आहे. याआधी कधी फाईट झाली होती? वडगर संघ म्हणजे अर्धा वडगर नवगरमध्ये आणि अर्धा नवगर वडगरमध्ये, त्याच्यामुळे ते आम्ही शेजारी आहोत. प्रॅक्टिस पण आमची एकत्रच एकाच ग्राउंडवर होते. म्हणजे आज एका जंगलातील 2 वाघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. विजय आज मात्र कोणी जिंकू दे, विजय मात्र क्रिकेटचा होईल. काय म्हणाल? खरं तर या मैदानावरती खेळताना किती मजा आली आणि दिनेशजी चौगुले म्हटलं की नेहमीच भाऊजी म्हणून ओळखले जातात आणि खरं तर प्रतीकजी पिसेकर साहेब, मयूरजी पिसेकर साहेबांच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? नक्कीच या आयोजनाबद्दल प्रशंसा करू तेवढी कमी आहे, कारण की आपण IPL बघितला, ISPL बघितला, त्याच्यानंतर ही MNP PSL म्हणजे मयूर अँड प्रतीक पिसेकर प्रीमियर लीग आहे.
याच्यापेक्षा मला वाटत नाही, म्हणजे मी कल्पनाही करू शकत नाही. मी गेल्या 27 वर्षापासून क्रिकेट खेळतो, पण अशा स्पर्धेचं आयोजन मी आजपर्यंत कुठेच केलेलं नाही, एक्सेप्ट चॅलेंज स्पोर्ट्स. क्या बात आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आपल्यासोबत वडगरचे कॅप्टन आहेत. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये टॉस गमावला होता. त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आला आणि तब्बल 70पेक्षा जास्त धावा नोंदवल्यात या मैदानावरती. आणि आता या मॅचमध्ये समोरच्या संघाने खरं तर टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. काय म्हणाल, खरं तर टॉस महत्त्वाचा होता आणि तुम्ही जर जिंकला असता तर तुम्ही आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? सर्वप्रथम टॉस तर महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही सुद्धा बॅटिंगचा निर्णय घेणार होतो, पण काही कारणास्तव टॉस हारल्यामुळे फिल्डिंग आलेली आहे. तर आम्ही फिल्डिंगमध्ये पण टीमवर्क 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांना मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल आणि ही खरं तर मॅच मैत्रीपूर्ण असेल की कशी असेल? हो, 100% मैत्रीपूर्ण असेल आणि दोन्ही टीमला माहीत आहे की समोरच्याचा डावपेच कसा आहे. त्यासाठी सर्व मुलांना माझी एकच विनंती आहे की प्रत्येकाने 100% द्या आणि मॅच विन करण्याचा प्रयत्न करा. खरं तर दिवसा तुम्ही खेळला होतात आणि आता रात्रीचे आपण इथे खेळतोय. कसं वाटतंय पुन्हा मैदान चौफेर बाजूला? खूप छान वाटते आणि फ्रंट खेळायला सुद्धा चांगलं वाटेल. थँक्यू सो मच. खरं तर टॉस इथे जिंकला टीम वडूनगर संघाने. त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. इन्व्हाइट केला टीम वडगरला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. कोणी कुठेही जाऊ नका. भिवंडी तालुक्यातील 2 ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील, परंतु सध्याच्या घडीला मैदानावरती सामना रंगतोय. 2 ताकदवर संघ आपल्याला पार मिळतील. एका बाजूला गोरेगाव तर त्यांच्या विरोधात खोणी. पाहायचं इतकंच आहे या मॅचमध्ये खोणीचं दोन्ही चालणार की त्याला शांत ठेवण्याचं काम कर गोरेगाव. या मॅचमध्ये भरपूर मोठा सामना मैदानावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळतोय. तिथे जोडले जातील इसाप महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर आणि त्यांच्या साथीनं अजय गर सर. धन्यवाद. एक गोष्ट मला खूप आवडली, एक्सेप्ट चॅलेंज स्पोर्ट्स यामध्ये जे होतं ना ते मी म्हणेल मयूरदादा खूप मोठं होतं. कारण चॅलेंज स्पोर्ट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटची आख्यायिका जेव्हा कधी सुरू होईल अगदी विलासराव पाटील नावानं सुरू होईल आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष टेनिस क्रिकेटला ग्लॅमर देण्याचं काम करण्यात आलं. तर चॅलेंज स्पोर्ट्सकडनं जर कौतुकाची थाप मिळत असेल की असं आयोजन कुठे होत नाही, तर मग हे आयोजक म्हणून अजून आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे. मॅच ऑन सामन्याची होती सुरुवात. पहिला बॉल वॉड शॉट बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॅकलिफ्टला वरती आणलं आणि सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये चाललाय. काय म्हणशील या फटक्याचं कौतुक कसं करशील? कारण एकदम क्वालिटी हा स्टँडर्ड कॉपी बुक स्टाइल दर्जा होता. वाकई में बहुत ही ज़बरदस्त टेक्निक इस स्ट्रोक के लिए आपको यूज़ करनी पड़ती है. गेंद की लेंथ को जल्दी परखना, फिर वो सही पोजीशन में आना, बैकफुट पर वजन का ट्रांसफर होना और उसके बाद आपके हाथ चलते हैं बिल्कुल बिजली की तरह. ये देखने लायक दृश्य था. बहुत ही शानदार स्ट्रोक. 4 रन. व्हॉट अ शॉट. यावेळी देखील ड्राईव्ह केलाय. हाफ व्हॉली घेऊन समोर लॉंग ऑफला एक सिंगल अजून ऍड होतीये. जी सुरुवात केली आहे ना 2 बॉलवरती 5 धावा, बट त्या 5 ज्या आल्यात त्या इतक्या एक्स्ट्रॉर्डिनरी आणि क्लास बॅटिंग आलेत ना की प्रत्येकाला वाटेल की आता बॅटिंग पाहत राहावी. तर फक्त आणि फक्त हरमची. समोर हर्ष ठोंबरे खोनी डोंबिवली एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर 44चं टार्गेट डिफेंड करायचं आहे. उमर 11 गोरेगाव समोर यॉर्कर त्याला चॉप केला. एक सिंगलचा मानस. बल्स 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 चमकतात बट खाली पडलेला नाहीयेत. एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत्या. इलेक्ट्रॉनिक बेल्स का इस्तेमाल जब फ्लड लाइट्स ऑन हो जाते हैं. इलेक्ट्रॉनिक स्टम्प्स भी है इस टूर्नामेंट में. आधुनिकता नजर आती है आपको स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026 में. नजदीकी मामला हो सकता था. प्रयास अच्छा था फील्डर का. अच्छी गेंद पर अच्छा शॉट भी था. अंतिम क्षणों में बल्ला नीचे लाते हुए चॉप करते हुए खेले थे बल्लेबाज मोहम्मद ने अपना खाता खोला है सिंगल के चलते. और जो 2 गेंदें खेली है कप्तान अरहम ने, वाकई में आत्मविश्वास झलका है उनके शॉट्स में. तो यहाँ पर एक ऐसे लगता है कि शायद अच्छी पारी खेल सकते हैं अपनी टीम के लिए. लेकिन देखते हैं कि होता क्या है आगे. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 6. कोणती विकेट नाहीये. आता देखील फटका चांगला सजवलाय. चालला बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा डावा स्टिकला पडला अगदी आपण पाहताय अगदी इतकं फुटवर्क क्वालिटी आणि त्या सोबतीनं शॉटचं सिलेक्शन सुपर्ब. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला सांगून जाईल. फक्त दिशा देण्याचं आणि अगदी फोर्स लावण्याचं काम केलं आणि फाईन लेगच्या बाहेर मिळतात धावा 4. दिशा से भटके हर्षद ठोमरे और उस पर पड़े हैं फटके. गेंद को छोड़ देते बल्लेबाज तो वो वाइड गेंद होने ही वाली थी, लेकिन ऐसा मौका
फिर कहाँ मिलेगा, यही सोच थी वहां पर बैटर की। उन्होंने बल्ला चला दिया, फाइन लेग सर्कल के अंदर था, बैकवर्ड स्क्वायर लेग भी सर्कल के अंदर है, दोनों के बीच में से निकाला, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर और 4 रन प्राप्त किए। दूसरा चौका अरहम के बल्ले से, बहुत अच्छा स्टार्ट देते हुए गोरेगांव टीम को कैप्टन, रन संख्या 10 बिना किसी नुकसान के। वांगणी परिसरातील आहे ना क्रिकेटची पंढरी म्हणून गोरेगावला ओळखलं जातं. फार मोठं क्रिकेट खरं तर गोरेगावच्या ऐतिहासिक बुबेरे फॅमिलीचं जे क्रीडांगण आहे त्याच्यावरती रंगतं. अनेक रजनी क्रिकेट स्पर्धा, अनेक डे क्रिकेट स्पर्धा सातत्यानं होत असतात. त्यामुळे या सगळ्या खेळाडूंना देखील आता सवय झाली आहे फ्रंटलाईट मॅचेस खेळण्याची. अंडर फ्रंटलाईट अरम सध्या खूप चांगली बॅटिंग करतो. हर्षदला त्यानं सुद्धा टार्गेट केलं. हर्षदच्या अगेन्स्ट आता स्विच हिट, गॅप मिळाला नाहीये. फ्लाइंग स्लीप, शॉर्ट हेड मॅन, गली पॉइंट सर्कलच्या आतमधात चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतं. 10 धावा धावफलकावर 44 रनचे असतात. पॉवर प्लेच्या अटमध्ये जर विकेट झाल्या तर कोणी वापसी करू शकते. बट जर 2 ओव्हर पॉवर प्ले 18 ते 20 झाल्या सामन्यामध्ये खूप पुढे निघून जाईल तो म्हणजे संघ गोरेगाव. जी हाँ, इसीलिए पहले 2 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण है, अहमियत के हामिल है दोनों भी टीमों के लिए। ओवर की अंतिम गेंद, इस बार ओवर पिच, तेज तर्रार शॉट, गोली की तरह तेज और हैरत अंगेज, सीधा 6 रन। जसा बॅटवर आला ना गोरेगावचे जे पाठीराखे म्हणत असतील बहार बहार, आणि अगदी जसा बॅटवरती बॉल आला त्याच्यावरती रबर स्टँड होता. उमर 11 गोरेगाव ब्रँडेड 6 ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड, सी गोज कडक 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 6. वॉट अ शॉट. आणि षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झाला. 16 बिनबाद आलात. आणि आता यानंतरची जी लढाई आहे, जसं कॅप्टनचं ओपिनियन तुम्ही ऐकलं की एक जंगल मधील 2 वाघ आहेत, आता शिकारी खुद शिकार होणार है. एक दूसरे की खामियां खूबियां बहुत अच्छी तरह से जानते हैं वडगर और वडूनगर के खिलाड़ी। और जब अड़ोस पड़ोस की लड़ाई होती है तो वो मैच देखने का मजा ही कुछ और होता है। अच्छा मैच जरूर देखने को मिलेगा, लेकिन इस मैच में फिलहाल गोरेगांव टीम काफी आगे नजर आ रही है। पहले ओवर का भरपूर फायदा उठाया, पावर प्ले का फायदा उठाया, खासतौर पर कैप्टन अरहम ने जिस तरह के टच में नजर आ रहे हैं, एक मैजिकल टच उनका कहा जा सकता है। वो जो स्विच हिट भी खेला था वहां पर भी उनकी टाइमिंग अच्छी थी, हालांकि फील्डर को बीट नहीं कर पाए थे, लेकिन सभी शॉट्स उनके जबरदस्त रहे हैं। 16 रन बिना किसी नुकसान के, और अब रिक्वायर्ड रन रेट 7 पर आ चुका है। 28 रन मात्र चाहिए बचे हुए 4 ओवर्स में। गेंदबाजी के लिए हेमंत को लाया गया है, वापसी करनी होगी यहाँ पर गेंदबाजों को, विकेट चटकाने होंगे। ऑन द राइज, ओहो, एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट, शॉट ऑफ द टूर्नामेंट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है गेंद को मोहम्मद ने। 6 रन। देखते रह जाओगे और इस शॉट के प्यार में आप खुद को भूल जाओगे. व्हाट अ शॉट इज दैट. शॉट ऑफ द इव्हनिंग, शॉट ऑफ द ईयर, शॉट ऑफ द टूर्नामेंट. या फटक्यानंतर आहे ना शॉट ऑफ द सेंचुरी विराट कोहलीनं हॅरिस रॉफच्या अगेन्स्ट मारलेला षटकार, अगदी त्याची आणि याची अगदी जर एका बाजूला रील्स टाकली, ऑलवेज विराट कोहली मॉडर्न डेचा महाराजा, बट या शॉट मध्ये देखील जे क्वालिटी होतं, जे टायमिंग होतं ते लाजवाब होतं. ऍक्शन रिप्ले परत परत पाहायला मिळालं ना, प्रत्येक जण म्हणेल वाह भाई वाह, क्या बात क्या बात क्या बात. हमने ऐसे शॉट्स इससे पहले भी देखे हैं, लेकिन वो हाफ वॉली में बल्लेबाजों ने खेले हैं जब हाफ वॉलीज मिली है, लेकिन ये लेंथ गेंद थी, थोड़ी उछाल लेकर आ रही थी और ऑन द राइज खेला हुआ स्ट्रोक है. ऑन द राइज इस तरह से जब आप शॉट्स खेलते हो, हाई एल्बो आप दिखाते हो, तो उसी से पता चलता है कि आपकी टेक्निक कितनी जबरदस्त है. गजब का स्ट्रोक खेला है मोहम्मद ने. 22 विदाउट लॉस. आता देखील हलक्या हाताने खेळले, गॅप भेटलाय, एक सिंगल मिल. आज गोरेगावकरांना माहिती आहे उद्यापासून रमजान सुरू होत्या. जो भी खाना है और देना है हाजी देना है. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या रमजानच्या आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना भरपूर सारा शुभेच्छा. मी नेहमी म्हणतो ना, गीता बुरी है ना कुरान बुरा, भेजे में घुसा हुआ शैतान वो सबसे बुरा. इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता और इंसानियत को निभाने वाला किसी भगवान या अल्लाह से कभी कम नहीं होता. हॅपी रमजान ऑल ऑफ यू. रामाला मानणाऱ्या आणि अल्लाहला मानणाऱ्या आपल्या तमाम मुस्लिम बांधवांना रमजानच्या क्रिकेटमय शुभेच्छा. विकेट ऍड झाली. मोहम्मद बॅक टू डग आउट. आता मोहम्मदनं जो शॉट अगदी नाही अरहम बाद झाला. 6 मध्ये 15 केलेत अरहमनं. आणि वास दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झाला. वैभवदादा पिसेकर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्या सोबतीनं पिसेकर फॅमिलीचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मयूरदादा
आणि त्यांच्या सोबतीनं वैभवजी पिसेकर तिकडे मॅच एन्जॉय करतायत. अगदी त्यांच्या बाजूला आपण पाहताय आपले मंत्री साहेब अर्थातच जगन्नाथ पाटील साहेब. काका आवर्जून लहाना थोरांना असंच प्रेम देत असतात. अनेक वर्ष काकांसोबत भेटीगाठी झाल्यात. जवळजवळ 15 वर्ष खरं तर इथल्या विभागातील क्रिकेट स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात किंवा उसाटणे परिसर असू दे, अंबरनाथ तालुका असू दे, बुर्दुल असू दे, सगळीकडे काका आवर्जून येतात. मात्र म्हटलं जातं ना काका वयाला पण मर्यादा असते, पण आज तुम्ही या एजमध्ये पण खरं तर जे समाजकार्य, ज्या भेटीगाठी, जो तुमचा संपर्क आहे, खरं तर हॅट्स ऑफ सलाम आहे तुम्हाला. आणि येत्या काळामध्ये मरुददा पिसेकर सारखं नेतृत्व अगदी 100 वर्ष आयुष्य जगून 1000 वर्षाची कीर्ती करेल. आणि असे आदर्श व्यक्तिमत्व सोबत असतील ना मरुददा, तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. या व्यासपीठावरती जी पण व्यक्ती तुला येताना पाहायला मिळेल, त्या व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला एक गुण तुला पाहायला मिळेल. असं नाही आहे की व्यासपीठावरती कुणी आला प्रत्येकाचा सन्मान केला गेला. मयूरदादा पिसेकर यांचा संपर्क इतका चांगला आहे. मयूरदादाची एक शिकवण आहे, आयुष्यात काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नावाला असं बनवा की नाव ऐकून काम झालं पाहिजे. असा एक हसता चेहरा जो राजेशाही रुबाब तो तुम्हाला मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्याकडे नेहमी पाहायला मिळतो. 23-1 प्राऊड ऑफ यू मयूरदादा. आज जे काम तुम्ही करता, प्रतीकदादा तुम्ही करता, पूर्ण विश्व आज जिंकलंय या सगळ्या व्यक्तिमत्वांनी. सध्या प्रिशाला ऑन स्क्रीन तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेत असताना, आणि सध्या प्रिशा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. तिचं देखील करूया आपण गोड गोड स्वागत आणि कौतुक. नो बॅक टू क्रिकेट. जाऊयात मॅच मध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर हेमंत हलक्या त्यानं सॉफ्ट हँड खेळलेत. रनआउटची संधी, फिल्डिंग चांगली झाली. हो, अटॅकिंग फील्ड मोड पाहायला मिळालाय, अपील झालाय. अंपायर सांगत असताना नॉट आउट. एक सिंगल. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला कौनिन बुबेरे. आजही मला कौनिनचा चेहरा समोर दिसला ना. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक, टायगर इज बॅक हे गोरेगावच्या क्रिकेटला त्यांना सांगितलं. टीम जरूर पराभूत झाली. लगातार 5 बॉल 5 षटकार कौनिन बुबेरेच्या बॅटमधनं आले. आणि गोरेगावच्या अगदी काही ट्रॉलर्सला त्यांना सांगितलं, मैं सुना दूं ना अगर अपनी जवानी के किस्से तो आजकल के लोंडे यू पाव न दबाद. हा सगळा पिसेकर परिवार ऑन स्क्रीन तुम्हाला मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. सगळ्यांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 24 लॉस ऑफ 1, 24ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये 20 धावा. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर लॉंग ऑनला खेचलाय. समोर आहे डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय झेल. कहाणीमध्ये आता ट्विस्ट येऊ लागलेत, पलटवार करू लागली आहे मैदानावरती टीम. खोनी हार नावाचा शब्द या मैदानावरती कुणाला आवडत नाही. जरी रन 20 बाकी आहेत, मात्र विकेट्स येऊ लागल्यात. रन बॉल मॅच होती, आता 19 बॉल आणि 20 धावा बाकी आहेत. आणि त्यातल्या त्यात हर्षद ठोंबरेचा स्पल पण बाकी आहे. खेळाडू सारे मैदानान खेळती जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय हा तो चेहरा आहे. मैत्री कशी असावी ना त्याचं ज्वलंत उदाहरण. सुखात हसवणारी, अगदी दुःखात स्वतःहून सोबतीला असणारी, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. पैशानं नाही बट मनानं हे नाव प्रचंड श्रीमंत आहे. राहुल चव्हाण यांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहत होतात. आता 19 बॉलचा खेळ बाकी आहे, 20 धावेची गरज आहे. आता विकेट्स 2 आलेत. अंतिम बॉल अगदी आपण पाहिला पॉवर प्ले मधला अजूनही शिल्लक आहे. हेमंत 8 मध्ये 2 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. हर्षद या मॅच मध्ये थोडा महागडा जास्त ठरला. आणि तुमच्या स्ट्रायकर बॉलर्सच्या ज्यावेळी रन्स येतात त्यावेळी एखादरी बॉलरचा रोल कमबॅकचा बनतो. आणि हेमंतनं सध्या तो रोल प्ले केला टीम खोनीसाठी. थोड़ा सा लालच दिखाया उन्होंने बल्लेबाजों को और अपने जाल में फंसाया है. ओपनर्स को पेविलियन में भेजा है. शहबाज आए हैं, शॉर्ट बॉल हुक किया, गेंद हवा में है, फील्डर प्रयासरत. ओ हो, जबरदस्त एफर्ट था, पहुंचे थे लेकिन कैच नहीं कर पाए. हालांकि ऐसे सिचुएशन में इस तरह के कैचेस भी आपको लपकने पड़ेंगे क्योंकि मैच थोड़ा नाजुक स्थिति में है, मैच फंसा हुआ है. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता गोरेगावच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेणारं दिलखुलास आणि दिलदार असं व्यक्तिमत्व शहबाज चाचा बुबेरे. त्यांच्या बाजूला आपण पाहताय अखिलभाई बुबेरे आणि त्या सोबतीनं आपण पाहताय शहानू शेख. या तिन्ही आपल्या लाडक्या मान्यवरांचा हार्दिक स्वागत. चाचा रमजान मुबारक.
स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया आपण ऑन गोइंग मैच कड़ एंड एडवांस शीरखुरमा तो चाचा डेफिनेटली बनता है हमारे लिए भी. आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर मंत्री साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल जगन्नाथ पाटील साहेबांना आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण जगन्नाथ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. खरं तर नेहमीच समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. या स्पर्धेची गोड आठवण देत असताना आपण पाहतोय खरं तर जगन्नाथ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ओमकार सर, राजकीय पटलावरती ज्यांनी मंत्रीपद भूषवलंय, काकांना विनंती आहे काका 2 शब्द आपण या स्पर्धेबद्दल मनोगत नक्की व्यक्त करावं. आवर्जून काका तुमचा अनुभव, तुमचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. काका जर तब्येत चांगली असेल तर 1-2 मिनिटं आमच्यासाठी तुमच्या वाणीतून जे काही येईल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल काका. तर काही आठवणी, काही फोटो सेशन्स या ठिकाणी हे क्षणचित्र सगळी टिपली जातात. पूर्ण पिसेकर परिवार त्या ठिकाणी उपस्थित आहे. टप्पा चांगला अपील झाला हो. डावा स्टिकला मिस करतो बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मागे बॅकअप हो आहे. एकच धाव तोपर्यंत मिळेल. किताबों में धूल लग जाने से कहानी कभी बदल नहीं जाती मेरे दोस्त, बल्कि उसको पढ़ना और दिलचस्प बन जाता. या मॅच मध्ये ना मागच्या 2 षटकांची कहाणी काय ते विसरून पुनरागमन करावं लागेल. हर्षद ठोंबरेला स्पेशली 16 रन्स खर्च केल्यानंतर देखील कॅप्टननं टीमनं ठेवलेला भरोसा, कारण खुणीला माहिती आहे विजय म्हणजे हर्षद ठोंबरे, संघाचा आनंद म्हणजे हर्षद ठोंबरे, परिस्थिती बिकट तिथे लढायला तिखट म्हणजे हर्षद ठोंबरे. आणि एक्सप्रेस आता ट्रॅक वरती धावतीये. टीमची टोटल धावफलकावर तुम्ही पाहताय 26 आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात 18. एक छोटीशी मिस्टेक झाली ना तर पुन्हा एकदा कोणी कधी मॅच मध्ये इंटर करेल गोरेगावला विचार करावा लागेल की एक गलती कब हुई थी मेरे भाई. इस बार अक्रॉस द लाइन मोड़ दिया है गेंद को डीप मिड विकेट पर. फील्डर मौजूद है. ओ हो, थोड़ा सा वक्त लिया है फील्डर ने, उसी का फायदा उठाते हुए बल्लेबाज. शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन्स कंप्लीट. हालांकि एक समय 22 गेंदों में 21 रन चाहिए थे और विकेट एक भी नहीं गिरा था, लेकिन पिछली कुछ गेंदों में थोड़ी बहुत वापसी जरूर की है खोनी टीम ने और लड़ने का जज्बा इन खिलाड़ियों के अंदर नजर आ रहा है. 16 गेंदे शेष है, 15 गेंदे शेष है और 16 रन चाहिए. रन बॉल मिसफील्ड तुम्ही करू शकत नाही आहात. इटा फटका फसला, बॉल हवे त्या कठीण आहे झेल. आणि हो झाला धरणीला दान. मिळतील धावा या ठिकाणी 2 आणि आता आली आहे रन बॉल मॅच. मागच्या 22 बॉल मध्ये 21, त्यानंतर 21 बॉल 20, त्यानंतर 20 बॉल 20 आणि 16 ते 18 पर्यंतचा प्रवास झाला होता. मागच्या 2 बॉल मध्ये 2 डबल्स झाल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा मॅच मध्ये जे थोडंसं टेन्शनवाला माहोल बनलं होतं ना ते कमी झालंय. आणि आता 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची या मॅच मध्ये आता गरज आहे. इस समय सूरज और कौनिन की जोड़ी क्रीज पर है. 1 पर बैटिंग करते हुए कौनिन, सूरज 5 पर है. 4 गेंदें खेली है, स्ट्राइक उनके पास है. गति में थोड़ा सा परिवर्तन पिछली गेंद पर देखने को मिला. इस बार तेज गेंद बल्ले के अंदर लगी है लेकिन कैप में जा रही है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी आएंगे गेंद पर. फिर से 2 का प्रयास, जोखिम उठाया है. मौका जरूर था लेकिन मौके को बुना नहीं पाई है खोनी टीम और फिर से 2 रन्स कंप्लीट. आता जी माती त्याच्या टी शर्ट वरती, त्याच्या ट्रॅक वरती, त्याच्या अंगावरती आली आहे ना, गोरेगाव म्हणेल रन 2 मिले तो दाग अच्छे होता. आणि ज्या मेहनतीनं सूरज धावलाय, एक रनची व्हॅल्यू त्याला माहिती. आणि सूरज तर या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. ज्यांना आपण पाहिलं खऱ्या अर्थानं जिकडे शेवटचं षटक टाकलं आणि त्या ओव्हरमध्ये रन्स पूर्णपणे त्यांना स्टॉप केले होते, थांबवले होते. समीकरण आता 13 चेंडू आणि 12 धावेची या मॅच मध्ये आता गरज आहे. येणारे 13 बॉल 12 धावा, 32 ऑन दी बोर्ड. हा महत्वाचा बॉल आहे. अजूनही आपण पाहिलं तर विकेटच्या शोधात जावं लागेल हर्षद ठोंबरेला, कारण सामन्यामध्ये पाड भारी झालाय ते म्हणजे टीम गोरेगाव संघाचं. फुल टॉस ऑन साइडला फटका, वॉट अ शॉट. बॅट अँड पॅट मधनं फ्लिक केलाय. नटराज स्टाईल, नो लुक स्टाईल आणि बॉल झाला सीमा पार. षटकं संपली आहे 3. ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल, बट त्या ब्रेक मध्ये आहे ना पूर्णपणे खोनीच्या स्वप्नांना ब्रेक लावण्याचं काम सूरजच्या या चौकारानं केलं. ऑफ स्टंपला येऊन आधीच थांबले होते
आणि तदनंतर बॉल पाठवला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. धावा मिळाला 4 आणि समीकरण आता उरलाय येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावा करायच्यात या ठिकाणी 12 मध्ये 8. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी रिअल फ्रूट ज्यूस लाभले ते आमचे आर्किटेक्ट बंधू निखिलजी जाधव साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफीज दाखवल्या जातात. खरं तर लाईव्ह टेलिकास्ट टेलिक्रिकेट.in देखील कौतुक व्हायला हवं. क्वार्ट विथ क्लॅरिटीसह खरं तर ही स्पर्धा ते देखील कव्हर करतात. खेळाडू बसतील पाणी पित. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण खरं तर सन्मान करतोय. मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेलेत त्यामुळे आपण सन्मान इथे संपन्न करू. नरेशजी मसने यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. आपण नरेशजी मसने आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दीपकजी मसने या आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. सागरजी मस्कर यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान या मंचावरती होत असताना दीपकजी मसने खरं या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर सागरजी मस्कर यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यावं आपण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. और टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुल सर. नए ओवर की शुरुआत वाइड के साथ. गरीबी में आटा गीला करते हुए गेंदबाज. अब गेंदें ज़्यादा है, रन्स कम है आपके पास बचाने के लिए. ऐसे में आपको चाहिए कि किफ़ायती गेंदबाजी करे. लेकिन दिशाहीन गेंद के साथ शुरुआत हुई है इस ओवर की. 12 गेंदों में अब सिर्फ 7 रनों की जरूरत. हवा में गेंद, मौका यहां पर, आसान सा कैच, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में गलती. ऐसे सिचुएशन में गलतियां करोगे तो फिर मैच से हाथ धोना पड़ेगा आपको. 2 रन्स भी पूरे होते हुए. रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत ही जबरदस्त रही है. पिछले ओवर में भी कहीं ना कहीं हर्षद ने गेंदबाजी अच्छी की थी लेकिन फील्डर्स का साथ जितना मिलना चाहिए था उतना मिला नहीं. तर मुख्य व्यासपीठावरती ॲडव्होकेट आपले अजयजी बनवटे साहेब आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या स्पर्धेमध्ये आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एकतर्फा सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. गोरेगाव नाम खोणी. अजय सर. जी हाँ, फिर से ऑफ साइड में ड्राइव करना चाहते थे. इस दफा बल्ले पर ले नहीं पाए, बीट हुए. अच्छी गेंद. गोरेगांव टीम जीत के दहलीज पर नजर आ रही है. थोड़ा सा करेक्शन है स्कोर में. 40 रन बने हैं और 4 रन आप केवल जीत के लिए चाहिए. इस ओवर में अभी भी 4 गेंदें शेष है. कुल मिलाकर 10 गेंदों का खेल बचा हुआ है. जमीन के सहारे ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में. सेंसिबल बैटिंग. ज़्यादा जोखिम उठाने की ज़रूरत नहीं है. इससे पहले हवा में खेल बैठे थे और कैच का मौका था लेकिन कैच ड्रॉप हुआ. तो थोड़ा सा अब सावधानी बरतते हुए बल्लेबाज. सूझबूझ भरी बल्लेबाजी. दौड़कर जिस तरह से रन्स लिए गए हैं पिछले ओवर में और इस ओवर में भी वो काबिल तारीफ है. लेकिन कुछ मोमेंट्स ज़रूर इस मैच में रहे जो खोनी टीम के पक्ष में जा सकते थे. मौके बने थे. इस बार फुल टॉस सीधे पैर पर, अपील और आउट. विकेट गिरता हुआ तीसरा. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा. स्टँडर्ड हैया चषकाचा. स्टँडर्ड हैया चषकाचा. लाखो लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. हे लाखो लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. थैंक यू डीजे. 8 गेंदों में अब 3 रनों की जरूरत है. रन संख्या 41 पर पहुंच चुकी है. अच्छा योगदान देने के बाद सूरज पेविलियन में लौटे हैं और अब नए बल्लेबाज फैजल शेख मैदान में. फुलर लेंथ हल्के हाथों से ड्राइव करते हुए फील्डर जल्दी पहुंचे हैं. लॉन्ग ऑन की दिशा से लगभग मिड ऑन की तरफ पहुंचे. गेंद को फील्ड किया तब तक सिंगल कंप्लीट होता हुआ. और बल्लेबाजों को पता है कि सिंगल डबल से भी ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है.
इसीलिए हर गेंद पर प्रहार करने की कोशिश नहीं कर रहे हैं। गेंदें काफी बची हुई है, 7 गेंदों में अब मात्र 2 रन चाहिए। ठीक, याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ खरं तर क्रिकेट या खेळावरती ज्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलंय ते आमचे हरिभाऊ शिंदे यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत। या पण मुख्य व्यासपीठावरती हरिभाऊ शिंदे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत है। थोड़ा सा हेजिटेशन रहा वहां पर दूसरे रन को लेकर और आखिरकार बैटर रन आउट होते हुए तो एक और विकेट गिरता हुआ गोरेगांव टीम का, लेकिन स्कोर्स लेवल हो चुके हैं और इसके साथ ही 4 ओवर का खेल भी समाप्त। रन संख्या 43, 4 विकेटों के नुकसान पर सिर्फ 1 रन चाहिए, 6 गेंदें शेष। याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या खांद्यावरती खरं तर एक मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची, ते आपले निरंजन भाऊ पिसेकर यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। त्यासोबत आपण पाहतोय खरं तर हरिभक्त पारायण आमचे मचिंद्र बुवा भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधील एक अग्रनामांकित नाव तुम्ही पाहताय। खरं तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे हरिभक्त पारायण मचिंद्र बुवा भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। 6 गेंदों में मात्र 1 रन की दरकार है। ये वो टूर्नामेंट है जहां पर फाइनल मुकाबले में 2 साल पहले हमने देखा था कि 6 गेंदों में 1 रन डिफेंड किया गया था। नीतू माली वो गेंदबाज थे। कडाऊ टीम की ओर से खेलते हुए जाई के विरुद्ध उस फाइनल मैच में उन्होंने 6 बेहतरीन गेंदें की थी, आखिरी ओवर मेडन डाला था और फिर मैच बॉल आउट में चला गया था। हालांकि जाई टीम बॉल आउट में जीत गई, यहाँ पर कुछ वैसा ही करना पड़ेगा गेंदबाज को। 6 डॉट डिलीवरीज, फिर सुपर ओवर का मौका बन सकता है। शॉर्ट बॉल घुमा दिया है गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन ग्लोरी शॉट फैजल के बल्ले से गोरेगांव टीम ने यह मुकाबला जीत लिया है। जबरदस्त खेल का प्रदर्शन करते हुए 6 विकेटों से जीत दर्ज की है, खोनी टीम को दी है मात। कांग्रेचुलेशंस टीम उमर 11 गोरेगांव। थोड़ा सा स्विवल करते हुए इस शॉर्ट बॉल को पुल किया और स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गुल किया। एक बड़ी जीत गोरेगांव टीम के नाम। अच्छा टीम एफर्ट रहा, खासतौर पर हम देखें तो बॉलर्स ने भी अच्छा योगदान दिया था टीम के लिए। उसके बाद बल्लेबाजी में बहुत बड़ी पारियां नहीं, लेकिन छोटे छोटे कंट्रीब्यूशन, स्टार्ट जो चाहिए था, खासतौर पर कैप्टन ने वो शुरुआत दिलाई 15 रनों की आतिश पारी के लिए सिर्फ 6 गेंदों में अरहम बुबेरे ने। उसके बाद नींव तो बन गई थी और बीच में जरूर कुछ विकेटें गिरती रही, लेकिन कोई ज्यादा वो नुकसान रहा नहीं है और आखिरकार एक कंफर्टेबल जीत रही अंत में गोरेगांव टीम के लिए। याच खरं तर थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांना खरं तर आतुरता लागली आहे। आज या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या नवीन नवीन पाहत असतो, मग कधी रील स्टार जोडले जातात तर कधी आपण पाहतोय गायक जोडले जातात, परंतु आजच्या रात्रीमध्ये खरं तर सर्वांना उत्कंठा लागली आहे। धवलारीनबाई अवनीताई पाटील थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खरं तर हा जो चेहरा आहे आपण पाहतोय मयूरदादा पिसेकर साहेबांना। खरं तर प्रवीणजी राऊत साहेबांनी सांगितलं की यावर्षी आपल्याला खरं तर मयूरदादा यांना नगरसेवक म्हणून या मैदानावरती खरं तर त्यांचं गुणगान गायला पाहिजे होतं, परंतु पुन्हा एकदा त्यांनी शुभेच्छा दिल्यात। 2029 मध्ये नक्कीच आपले मयूरदादा पिसेकर साहेब हे नगरसेवक म्हणून नक्कीच त्यांची आपण अनाउन्समेंट करू, हे चित्र आपण पाहणार आहोत। आणि खरं तर नेहमीच ज्या प्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे, मग समाजसेवा ही या ब्रीदवाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि मयूरदादा पिसेकर यांना दाखवलं जात आहे। डॅसिंग डायनामिक यंग पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला मिळेल, त्या क्षेत्रातील एक मोठं नाव। आइए अब चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। इस मैच के मैन ऑफ द मैच है कैप्टन अरहम बुबेरे। 15 रन बनाए उन्होंने 6 गेंदों में और 1 ओवर में 9 रन देकर 1 विकेट भी चटकाया था, लेकिन कैप्टन का कहना है कि सूरज को मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाए। यस, खरं तर आपण नेहमीच म्हणत असतो की गोरगरिबांची सेवा करणारे व्यक्तिमत्व आहे मयूरदादा, आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता ठाणे रायगड ज्यावेळेस सामना होईल त्यावेळेस आपण एरंदाड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रिंटर आणि त्यानंतर अंबेशूच्या विद्यार्थ्यांसाठी आपण शाळेमध्ये खरं तर 2 प्रोजेक्टर देणार आहोत।